लोकांना रस्त्यामध्ये चकवा लागत असेल, मला तर माझ्या आयुष्यामध्ये चकवा लागल्यासारखा अनुभव येतो आहे. जॉब आणि घर सोडलं तर कुठेच जायला होत नाही. उद्या सुट्टी आहे म्हणून बहिणीच्या घरी जायचं ठरवलं. लवकर जावा म्हणून विचार केला, पण शेवटी उशीरच झाला. तिकडे पोचता पोचता अक्षरशः मला हा वेळ झाला. नमस्कार, माझं नाव ज्योती. मी माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. एकटीच होते, पण अशी काय भीती वाटत नव्हती. घरचे लाडके जावई मला घ्यायला आले होते. त्यांच्यासोबत लगेच बाईकवर बसली आणि निघाले घराकडे. उशीर इतका झाला होता की बाहेर काय खायलाही घ्यायला दिसत नव्हतं. तरी रस्त्यामध्ये हे दिसलं, जरा बरं वाटलं आणि पटकन काय सगळ्यांसाठी बदाम शेक ऑर्डर केला. त्या भैयाला सांगितलं की हाय नाही तेवढे काजू, बदाम, मनुका, पिस्ता जे काय असतील ते सगळेच ओतून दे आणि पटकन पॅक कर. सांगितल्याप्रमाणे त्याने हाय तेवढं टाकून दिलं आणि ग्लास फुल भरून घेतले. ग्लास पॅक केले. घरी पोचता पोचता आम्हाला जवळजवळ 1 माझ्या बहिणी कमी आणि मैत्रिणी जास्त आहेत, त्याच्यामुळे एवढा प्रवास करून हे थकवा अजिबात जाणवत नव्हता. हे बघा, घरी पोचले. दार उघडताच दिसून येते की माझी सगळेच वाट बघत होते. 1 वाजले, पण हे काय पोरं अजून झोपलेली नव्हती. वाट बघत होती की कधी येईल मी म्हणून. आयुष्यात काय असो अगर नसो, पण जीव लावणारी फॅमिली असलीच पाहिजे असं वाटते. रात्री 1:30 वाजता जेवण झाला. हे बघा, आमरस किती करून ठेवला आहे. बाळाला बदाम शेक दिला. उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. चला तर बाय.